नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एम.के. शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा, आज आम्ही आमच्या शेतात चांगलं निसर्गरम्य वातावरणात बेस्ट ताजे मासे आणले. हे मासे 2 किलो आणि हे माशाचं आज भाजी करायची आहे, म्हणजे गावठी भाषेत कालवण करायचं आहे माशाचं. तर बघा, एक माशाचं कालवण करण्यासाठी काय काय लागतं ते सांगतो. हे बघा, खोबरं घ्यायचं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं खोबरं घ्यायचं. बारीक बारीक तुकडे करायचे, बारीक बारीक तुकडे. बघा झाले, आता तुकडे करायचे झाले. आता लसूण घ्यायचा, लसणाचे असे चुळून चुळून बेस्ट त्याच्या पाकुळ्या काढायच्या. पाकुळ्या काढून बेस्ट डब्यात टाकायचं. डब्यात टाकले की लगेच ठोंब्या घ्यायचा, ठोंब्याने दन 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 कुटायचं. असं कुटायचं की त्यांचा जीव जाऊस तर, खोबऱ्याचा आणि लसणाचा जीव जाऊस तर कुटायचं. बेस्ट त्यांचा जो लसणाचा आणि खोबऱ्याचा खिमा झाला पाहिजे, आणि खिमा होऊन बघितलं पाहिजे कसा झालाय, बारीक झालाय का ठोकर म्हणजेच मोठा झालाय का. हे बघा, यांचा खोबऱ्याचा आणि लसणाचा खिमा झाला. हे बघा कसे सुळसुळीत बारीक झाले. चला तर मग आता बाकी मसाले दाखवतो तुम्हाला, काय काय लागते, काय घरगुती मसाले, काय बाहेरचे मसाले. हे बघा, आपलं खेडेगावात बेस्ट बघ येसूर बनवतात, बरेच कडधान्याचं बनवून. हे बघा ते येसूर. आता हे आहे आपले युवक शेतकरी उद्योग करतात मसाले, ते बनवायचे टेस्टिंग मसाले, एकदम चवदार मसाले असतात. ते तो मसाला या पुढ्यात आहे. आणि आपलं अस्सल घरचं काळवटण. हे बघा, बेस्ट काळा रसा, चव देणार तरी भाजी बनवणार आहे घरचं आपलं काळवटण. ही बघा, हिरवी बाई म्हणजेच कोथिंबीर अशी चर 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 चिरायची. हे बघा, चिरली आणि परत टाकली. आता बेस्ट पैक आपल्या चुलबाईला अवतरण दिलेलं नाही आपण, त्याच्यामुळं आपण आता चुलबाईला अवतरण द्यायचं. हे बघा, आता चुलबाईला अवतरण द्यायला साठी कटक्या घातल्या. पण काय करावं, पावसाळ्याचे दिवस, त्याच्यामुळं कटक्यात येतच नव्हत्या. मग त्याच्यावर टाकला बेस्ट पैक डिझेल टाकून लगेच आगनीला पेटवलं. आगनी पेटली की लगेच पाणी घेतलं, कारण की फोडणी देताना धावपळ होऊ नये, करपू नये खोबरं वगैरे. हे बघा, आता भगुन्यातले मासे परातीत काढले. मग आपण पहिले सूट बघितलं तर भगुन्यात मासे ठेवलेले होते या पातेल्यात, त्याच्यातले काढले. आता बेस्ट पैक काढून फिरून घ्यायचे. आणि हे बघा, आता ह्या चुलीवर आपण भगुनं टेकलं. बेस्ट आता हे भगुनं तापूस तर, त्याच्यातलं पाणी फिनी कोरडं भगुनं होऊस तर चुलीवर ठेवायचं. बघा, जाळाने आता उली पाणी राहिलं, एका झटक्यात पाणी जाळ लावलं की एका झटक्यात पाणी कमी होतं. हे बघा, पाणी एकदम आतलं कोरडं पडलं बघून. हे बघा, आता तेल टाका, आपल्याला जसं पाहिजे तितकं तेल टाका. आता तेल टाकलं. बेस्ट बाई खोबऱ्याचा आणि लसणाचा खिमा केलेले खोबरं लसूण मिक्स तर दिशेने ह्याच्यात सोडून द्यायचं तापलेल्या तेलात. हे बघा, आता तापलेलं तेल बघा कसं केसाला सोडलं की लगेच चर 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 करीत खोबरं आणि लसूण करायला चर चर चर. आता गर 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 फिरवायचं. आता हे बघा, आता एक आपली पळी म्हणतात ना, पळी, ही चमचा. हे बघा, ह्या चमच्याने हलवायचं. कसं गर 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 हालिलं बघा, कसं लाल भुंग होऊस तर हालिलं. आणि त्याच्यात आपले गावठी मसाला म्हणजेच काळं वाटाणे आणि दुसरा एक टेस्टिंग मसाला टाकला. बघा कसं गर गर हालिलं. हे बघा, कोथिंबाई मध्ये हिरवी बाई कोथिंबीर टाकली, गर गर हालिलं. आता टाकलं आपण अस्सल गावचा घट्ट भाजी बनवणारा येसूर. बरेच मित्रांनो, याच्यात कडधान्य वापरलेले असते, ज्वारी असते, बाजरी असते, तांदूळ असते, बरेच अजून डाळी धुळी असतात. बेस्ट येसूर बनतो. हे फुटाण्याची ह्याची हिरवी बनायला गरज नाही. ह्या बघा, वाजूक उरलेले सुरलेले आपण हिरवी बाई कोथिंबीर बाई टाकली. आता थोडं पाणी टाकू, ते येसूर ते घट होतो, त्याच्यामुळं गिरवी घट होऊ नये म्हणून टाकलं. हे बघा, असं हलवून घ्यायचं. बघा कसं टेस्ट चमकत आहे. हे बघा, आता ह्याच्यात अलगद मासे सोडायचे. हे बघा, सोडायला चालू मासे सोडून बेस्ट पैक मासे सोडायचे झाले की त्या माशात
माशाला आपण हे जे मसाले टाकलेले ते ह्या बघा असे वरी घ्यायचे, असे वळत टाकायचं. ते नग नग म्हणले तरी वरण टाकायचं. या बघा बघा तो म्हणतो नग नग बघा, ह्या बघा पाणी टाकून कसे तरी मसाला वरी टाकायचा. काय राहिलेल्या मासा टाकलं जसं आपण किती माणसं आहात तितक्याची भाजी बनवायची असेल तर आपलं पाणी जेवढं लागतं तेवढं टाकायचं. हे बघा का चवनुसार मीठ टाकायचं, म्हणजे नमक टाकायचं, म्हणजे आपल्याला तिखट काळणी खरट कळतं. हे बघा आता उकळी फुटली, हे बघा उकळी फुटली कसे तर चमकती तरी. हे बघा बघा त्यामुळं गावातील भाजी करणारे डेंजर शेतकरी माणसं असतात. हे बघा कशी भाजी एक सुद्धा हटलात अशी भाजी होणार नाही चवदार. तर बघा भाजी आवडली असली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कारण की मित्रांनो लाईक केलं सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आमच्या आता नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतात. आणि हे बघा मासा, हे बघा कसं आहे तर भाजी झाली का नाही भाजी. तर चला शेतकरी असाल तर लाईक करा. बघा आता झालं भाजी उकळली, हे झालं. आता भाजीला तरी चांगली तरी येण्यासाठी तर